पोर्शे कारच्या घटनेबाबतीत संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला एक मोठा धक्का बसला। या घटनेमध्ये 2 तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्या घटनेमध्ये पोर्शे चालक जे आहेत त्या वाहनाचे त्याच्यावर आणि त्यांच्या चौकशी करून कुटुंबातील काही सदस्यांवर कायदेशीर कारवाई झाली। मी खरं तर या घटनेमध्ये जे वृत्तवाहिन्यांनी पत्रकारांनी जी भूमिका घेतली सत्य उघडकीस आणण्याची, मी त्या वृत्तवाहिन्यांचा आणि पत्रकारांचा खरंच मनापासून आभार मानतो आणि यामध्ये जे काही दोषी लोक आहेत त्या कायद्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांच्यावर कारवाई झाली। आदरणीय अजितदादा इथे बसलेले अध्यक्ष महोदय, पुण्यामध्ये तदनंतर किंवा महाराष्ट्रामध्ये जे अनधिकृत बार्स चालू आहेत त्याच्यावर आपण तातडीने कारवाई केली। घटना घडल्यानंतर म्हणून प्रशासन जागं होतं, पण यातले काही 2 मुद्दे मला अत्यंत महत्वाचे अध्यक्ष महोदय सभागृहात निदर्शनास आणायचे। अध्यक्ष महोदय, ड्रग्सचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि या बाबतीत गेल्या अनेक वर्षांपासून सभागृहात चर्चा होते, कायदे केले जातात, कायदे करून सुद्धा त्या कायद्यांची दहशत नाही। महाराष्ट्रामध्ये पोलीस यंत्रणाची या बाबतीतली दहशत नाही। आज हे अंमली पदार्थ असतील, हे ड्रग्ज असतील, हे शहरांपासून आता ग्रामीण भागापर्यंत पोहोचत चाललेले आहेत आणि महाराष्ट्रातली दुर्दैवाने आपली तरुण पिढीतला काही वर्ग आज या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टीच्या नशेखाली येत चाललेला आहे। अध्यक्ष महोदय, पंजाबमध्ये अशाच घटना घडत होत्या, त्याच्यावर एक चित्रपटही निघाला उडता पंजाब, उडता महाराष्ट्र होऊ नये ही या सभागृहातली नाही महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची अपेक्षा आहे। महाराष्ट्राच्या तरुण पिढीने परवाही कुठेतरी घटना वाचली की ड्रग्ससाठी पैसे मिळाले नाही म्हणून त्यांनी घरातल्या लोकांवर मारहाण केली। हे फार दुर्दैवी घटना चालू आहेत। ह्याच्या पलीकडे अध्यक्ष महोदय, मी एक ठिकाणी वाचलं की आता अमेरिकेमध्ये अशाच प्रकारचे ड्रग्सचे जे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये डेट रेप नावाचा एक पदार्थ येतो की तो एखाद्या मुलीच्या ड्रिंक मध्ये जो मिक्स केला खाद्यपदार्थ ड्रिंक मध्ये तर तिला ते लक्षात येत नाही ती काय करते। बऱ्याचदा असं घडतं की ही तरुण मुलं आई वडिलांना सांगून किंवा आई वडिलांना न सांगून ही वेगवेगळ्या नाईट क्लब्स मध्ये जात असतात। नाही, महत्वाचा मुद्दा ऐकून घ्या सागर साहेब, हा सिरियस इश्यू आहे आणि जेव्हा हे असे पदार्थ त्या मुलीच्या ड्रिंक मध्ये मिक्स केले जातात नंतर काही चुकीच्या घटना घडतात। त्या मुली शर्मेपोटी आपल्या घरात सांगू शकत नाही आणि न सांगितल्यामुळे फार्मसी स्टोर्स मध्ये प्रेग्नन्सी थांबवण्याच्या ज्या गोळ्या विकल्या जातात त्याचे भरमसाठ विक्रेता हा मोठ्या प्रमाणात होतो। अध्यक्ष महोदय, ही सेन्सिटिव्ह बाब आहे। कदाचित मी आज या सभागृहात बोलतोय हे कुणाला आवडेल न आवडेल, परंतु ह्यामुळे महाराष्ट्रातली तरुण मुला मुलींची पिढी एका वेगळ्या दिशेने चालू आहे आणि म्हणून हे जे औषधं विकले जातात, दादा माझी विनंती आपल्याला, ही जी फार्मसी स्टोर्स मध्ये हे औषधं विकली जातात त्याच्यावर सरकारचं काही नियंत्रण आहे का? आणि म्हणून हे प्रेग्नन्सी थांबवण्याची जी औषधं आहेत त्याच्यावर ताबडतोब काहीतरी नियंत्रण गांभीर्याने सरकारने त्याच्यावर नियमावली काहीतरी करायला पाहिजे। ऑनलाईन सुद्धा औषधे विकले जातात आणि त्याचा वापर जो केला जातो त्याचा शारीरिक परिणाम होतो। अध्यक्ष महोदय, हा गंभीर विषय, त्याच्यावर एक सिनियर डॉक्टरांची तज्ञांची एक कमिटी गठीत करावी, पोलिसांची टीम गठीत करावी आणि याच्या बाबतीत काहीतरी कायदेशीर कारवाई आणि नियमावली करा, एवढं माझी नम्रपणे विनंती आहे। धन्यवाद। राज्यपालांचं हे 2 मिनिटं उरकून टाका।